उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा येथे नगर दौंड महामार्गावर शेतकरी आणि सर्व पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कर्जमाफीवरील अटी रद्द करा, सरसकट कर्जमाफी द्या आणि शेतीमालाला हमी भाव द्या अशा मागण्या आंदोलकांनी केल्यात. तहसीलदार मिलिंद जाधव यांना निवेदन देत आंदोलन स्थगित करण्यात आलंय. यावेळी राजेंद्र मस्के यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमी भावाची मागणी केली आहे. सरकारनं तातडीनं निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. हेमंत नलगे यांनी कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप करत शेतमालाला योग्य भाव मिळाला तर कर्जमाफी मागण्याची वेळच येणार नाही असं ते म्हणाले. झेंडे महाराज यांनी शेतकरी आक्रमक होत असून सरकारनं दिलेला शब्द पाळावा, अन्य पुढील काळात रेल रोकोसह तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. हरीश शिर्के यांनी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत 22 जूनच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलंय. आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना 1-2-3 दिवसामध्ये आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत कोळगाव परिसरातील आणि सर्व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकरी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. खरं तर शासनाने जी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जाहीर केलेली आहे ही अतिशय फसवी योजना आहे. कारण ज्यावेळी कोळगाव सोसायटीमध्ये अधिकारी तपासणी करता आले तर त्यांनी सांगितलं की 2019चे जे कर्जाचा लाभ घेतलेले जे शेतकरी आहेत ते याच्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना फक्त 50,000 रुपयेच कर्जमाफी मिळणार आहे आणि 50,000 रुपये जर कर्जमाफी मिळाली तर तो शेतकरी काहीच करू शकणार नाही, पुढं तो शेतकरी उभा राहू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. गेल्या 15 वर्षापासून या देशामध्ये कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही, कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही. प्रत्येक वर्षी वाढ व्हायला पाहिजे तर वाढीच्या ऐवजी पिकांचे दर कमी होऊ राहिलेले आहेत. हा कसला न्याय आहे? शेतकऱ्यावर हा फार मोठा अन्याय आहे. जर शेतकऱ्याला शासनाने योग्य बाजार दिला तर कर्जमाफीसुद्धा आम्हाला मागण्याची वेळ येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. परंतु कर्जमाफी देत असताना या ठिकाणी पिकांचे बाजार कमी आणि खतांचे बाजार मात्र आवाढव्य अतोनात वाढलेले आहेत. मजुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत, ट्रान्सपोर्टचे बाजारभाव वाढलेले आहेत, डिझेल पेट्रोलचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि या तुलनेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला कसलाच भाव मिळत नाही. त्यामुळं शासनाला हात जोडून विनंती आहे की याच्यामध्ये लक्ष घाला, पिकांनाही बाजारभाव द्या, कांद्यालाही बाजारभाव द्या आणि यावेळेची कर्जमाफी ही सरसकट करा अशा पद्धतीचे विनंती करतो. आणि 20 तारखेला उद्या जे बैठक होणार आहे त्यामध्येच निर्णय द्या, नाहीतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटणार आहे आणि त्याला शासनाला सामोरं जावं लागणार आहे. कृपया या गोष्टीची सर्वांनी म्हणजे सर्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्र्यांनी याची दखल घ्यावी, याची नोंद घ्यावी आणि कर्जमाफी सरसकट जाहीर करावी अशी विनंती करतो. थांबतो. जय जवान, जय किसान. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.